कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्याला काय महत्त्वाचं बोलायचं होतं? पुढचा आदेश द्यायचा आहे। आपण फक्त आदेश द्या, मी घरात मृत्यूचा तांडव घालेन। तुला माहितीये मृत्यूच्या तांडवापेक्षा मृत्यूपेक्षा काय भीतीदायक असू शकतं? मृत्यूची भीती नाही, मग जन्म। मी समजले नाही। जन्म ही मृत्यूची जननी आहे। मृत्यूचं तांडव तर होणारच, पण त्याआधी या घरात कालवज्र जन्माला येणार। कालवज्र? कालवज्र त्रेतायुगातल्या युद्धात त्रिनयनेने कालवज्राची हत्या केली होती आणि म्हणूनच तो कालवज्र कलियुगात जन्माला येणार। आणि तो कालवज्र तुझ्या पोटी जन्माला येणार। त्रेतायुगात अद्वैत माझा सेवक होता, म्हणजे तो माझ्या वंशाचाच होता आणि तूही माझ्याच वंशाची आहेस। त्यामुळे तुमच्या दोघांच्या संबंधातून एक बाळ जन्माला येईल। ते बाळ असेल कालवज्र। कालवज्राच्या जन्मानंतर विरोचक आणखी शक्तिशाली होईल आणि त्रिनयनेच्या लेकींना महाभयंकर मृत्यूचा सामना करावा लागेल। पण विरोचक आहे कसं शक्य आहे? अद्वैत म्हणजे त्रेतायुगातला सुषेण आणि मला सुषेणचा सूड घ्यायचा आहे। सूड घ्यायचाच आहे, पण त्याआधी तुला त्याच्या बाळाची आई व्हावं लागेल। माझा आदेश लक्षात आला? या घरातल्या प्रत्येकाला तडफडवून तडफडवून मारायचंय। अद्वैतला सुद्धा मारायचंय, पण त्याआधी आपला वंश या कलियुगात वाढेल अशी व्यवस्था करायची आणि त्यासाठी ही योग्य संधी आहे। ही संधी वाया दवडून उपयोगाची नाही। माफी असावी विरोचका, पण माझ्याकडून हे शक्य नाही। त्रेतायुगात ज्यांनी माझ्या दुर्मतची हत्या केली त्याच्याबरोबर हे शक्य नाही। कलियुगात जर युद्ध जिंकायचं असेल तर तुला माझा आदेश पाळावाच लागेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।